पावसाळा सुरू आहे आणि वडिलांनी आणलेली मकीची कणसे बघताच गरम गरम मसाला बुट्ट्याची आठवण आली. चला म्हटलं आज आपण पण घरीच मसाला बुट्टा बनवूयात. त्यासाठी मक्याचं एक कणीस सोलून घेतलं आणि आता मक्याच्या कणसाला लावण्यासाठी मसाला तयार करू. एका बाउलमध्ये लाल मिरची पावडर, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ आणि लिंबाचा रस, लिंबू कापून लिंबाचा रस घालून घेतला आणि थोडं चमच्याने मसाला मिक्स केला. आणि आता आपण मक्याचं कणीस भाजून घेऊयात. मग कणीस भाजताना कोळशावर किंवा चुलीत भाजलेलं कणीस खूप चविष्ट लागतं, पण आता करणार काय, आपण तर गॅसवर भाजू शकतो. मग गॅसवर मी असंच फिरवत फिरवत कणीस भाजून घेतलं. हे बघा, असंच व्यवस्थित फिरवत फिरवत मी कणीस चांगलं भाजून घेतलं. गॅस बंद केला आणि या कणसालाच आता लिंबानेच तयार केलेला मसाला व्यवस्थित लावून घेतला आणि एकदम छान आपला मसाला भुट्टा घरीच तयार होतो. आणि बघा, व्यवस्थित छान झालेला आहे मसाला भुट्टा. गरम गरम खाऊन घेऊयात. तुम्ही पण खा आणि इतरांना पण खाऊ घाला.